त्यांचं काय काम होतं ते आपण चांगलं बघितलं. ठीक आहे. आता सॅटेलाइटला तेवढं इम्पॉर्टंट नसतं, ते जनरली सपोर्ट करतात. सॅटेलाइटचा अर्थ असतो थोड्याशा लाँग डिस्टन्स सेल्स त्या न्यूरॉन्सला मदत करतात. बॉडीमध्ये पसरलेल्या असतात. तर अशा प्रकारे काही या महत्त्वाच्या सेल्स होत्या, त्या स्टार्टच्या होत्या. लक्षात ठेवा. चला सेल झाल्यानंतर हे बघा इथे त्यांच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या डायग्राम दिल्या. हे श्वान सेल आहे, हे सॅटेलाइट सेल आहे. श्वान सेल तुम्हाला सांगितलं होतं ॲक्सॉनला चिटकलेली असते. ही ही ऑलिगोडेंड्रोसाइट ही ॲक्सिसलाच असते. मायक्रो जे असते ग्लायल सेल हे इकडे-तिकडे थोडीशी मूव्हमेंट करत असते, कारण तिला काय करायचं असतं, त्यांना खायचं असतं. एपिडेर्मल सेल्स लिक्विड तयार करतात, ही सिग्नलला फिनिश करते. तर अशा प्रकारचं हे टोटल स्ट्रक्चर असतं. न्यूरॉन काय असतो, त्यामध्ये आपण न्यूरॉनमध्ये स्टार्ट केलं होतं, की त्याला सायटॉन असतं, म्हणजे त्याची स्वतःची बॉडी असते. त्याला डेंड्रीज असतात, अशा प्रकारे डेंड्रीज असतात, ॲक्सॉन असतो आणि सिनॅप्स असतो. हे आपण ऑलरेडी झालेलं आहे. चला कुठे आलो आपण आता? एक मिनिट जरा मला बघू द्या काय काय बाकी आहे. तर मला वाटतं हे महत्वाचं वाचावं लागेल. चला कोण वाचणार? एकदा थेरी वाचून घेऊ आपण. थेरी बायपास झाली होती. चलो कोण वाचतंय? राज. हा सर. हे न्यूरॉन्स वाचून घेऊ आपण, टोटल थेरी वाचून घेऊ. एक रिकॅप करू. हो सर. Neurons, nerve cells. These are the structural and functional unit of the nervous system. You may recall the structure of a neuron studied in earlier classes. हे बघा. Multipolar neuron has three parts: cyton or cell body, dendron, and axon. ओके थांबायचं. हे बघा आपण ऑलरेडी डिस्कशन झालाय. एक रिपीट करतोय शॉर्ट. न्यूरॉन्स हे आपलं फंक्शन आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे ब्रेनचं. त्यामध्ये काय काय असतं तर हे स्ट्रक्चरल फंक्शन युनिट असतं ब्रेनचं, नर्वस सिस्टीमचं. जसं किडनीचं नेफ्रॉन असतं. ब्रेनचं लक्षात, ब्रेन हा न्यूरॉन पासून बनतो. ठीक आहे. किंवा आपलं सर्व ब्रेन नर्वस सिस्टम हे ब्रेनचं न्यूरॉनचं बनलेलं असतं. न्यूरॉन काय असतो तर एक सेल असते, तिला डेंड्रॉन आणि ॲक्सॉन अशा प्रकारचे 3 पार्ट असतात. सायटॉन हे बघा, एक सायटॉन डायग्राम भरपूर दाखवली, याला सायटॉन म्हणतात, याला डेंड्रॉन म्हणतात आणि याला ॲक्सॉन म्हणतात. हा ॲक्सॉन, हा डेंड्रॉन आणि हा सायटॉन अशा प्रकारचा न्यूरॉन आहे. आणि तुम्ही भरपूर आता येलो कलरची म्हणजे न्यूरॉनच होते. तर ही स्टेज मध्ये जनरली न्यूरॉन आपले असतात. चलो पुढे. सायटॉन बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊ. वाच जमरे. Cyton has a distinct central nucleus with a nucleolus. Sir, पुढे. And neuroplasm, a clear film of cytoplasm surround the nucleus ground which there are neurofibrils, Nissel's granules, and other organelles. Nissel's granules are riboprotein components. They play an important role in synthesis of enzyme required for formation of the neurotransmitter. Neurofibrils play an important role in transmission of nerve impulse. Dendrons are many small conical processes arising from a थांबायचं, थांब. जांभळे थांब. मला वाटतं की इथूनच आपण कनेक्शन घेऊ. शेखर पुढे तू वाचशील, आवाज तुझा हे होतोय, अडकतोय. तर क्लिअर आहे ना माझ्याकडे? सर क्लिअर आहे. न्यूरॉन्स बद्दल आपण स्टडी करतो आहे. फर्स्ट आहे सायटॉन. सायटॉन म्हणजे सेल बॉडी, जी आपण सेल न्यूक्लियस असतो आणि त्याला जे आपण सेलची बॉडी म्हणतो टोटल, त्याला सायटॉन म्हणतो. हे सायटॉन आहे एक सेलची.
तर न्यूरॉन मध्ये मोस्टली असतं काय, तर न्यूरॉन्स मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी असतात की त्याच्यामध्ये असतं. पहिली गोष्ट म्हणजे निसल्स ग्रॅन्युल, म्हणजे आपली एक सेल आहे त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स म्हणजे छोटे छोटे डॉट डॉट सारखं स्ट्रक्चर असतं त्या सेल्समध्ये. आणि त्याचं एक महत्वाचं काम असतं आणि दुसरं असतं न्यूरोफायब्रिन्स. ठीक आहे, तर हे दोन महत्वाची गोष्ट असतात, न्यूरोफायब्रिन्स आणि ग्रॅन्युल्स. हे काय काम करतात, तर हे ग्रॅन्युल्स हे रायबोप्रोटीन कंपोनंट्स असतात. जसं आपण बायोमॉलिक्युल्स किंवा याच्यामध्ये जाऊ जेनेटिक्स मध्ये, तेव्हा रायबोप्रोटीन्स काय असतात त्याच्यामध्ये आपण तिथे चांगल्या प्रकारे इन डेप्थ डिस्कस आल्यावरती मला पॉईंट सांगा. तर हे रायबोप्रोटीन्स असतात कंपोनंट, त्यांचं महत्वाचं काम असतं एन्झाईम तयार करणं. ओके, तर एन्झाईम कसं तयार करायचं असतं, तर ट्रान्समिटर. न्यूरॉन असतो, दुसरा न्यूरॉन यामध्ये कनेक्शन असतं, तर न्यूरो ट्रान्समिटर शिवाय त्याच्यामध्ये कनेक्शन होत नाही. ट्रान्समिटरचा मिनिंग असतो कनेक्शन करणं, ट्रान्समिट करणं. न्यूरो म्हणजे काय, न्यूरॉन मध्ये एकमेकाशी जेव्हा ट्रान्समिशन होतं म्हणजे कनेक्शन होतं त्याला न्यूरो ट्रान्समिटर म्हणतात. न्यूरो ट्रान्समिटर हे केमिकल सबस्टन्स असतात. ते न्यूरो ट्रान्समिटर असतात, हे तयार करण्यासाठी जे एन्झाईम्स लागतात हे कोण तयार करत असतं, हे निसल ग्रॅन्युल्स मधले काय करत असतात, हे मध्ये काय इम्पॉर्टंट प्ले करत असतात. नेक्स्ट असतं थांबा जरा काय लागतंय हे न्यूरो फायब्रिन्स, हे प्ले इम्पॉर्टंट रोल इन ट्रान्समिशन ऑफ. आवाज बंद करा. हॅलो हॅलो, माईक बंद करा. कोणाचा माईक चालू? अरे माईक बंद कर सिद्धेश्वर. हॅलो, बंद आहे सर माझं. नाही नाही, हा सिद्धेश नाही, हा सिद्धेश्वर दुसरा आहे ना. ठीक आहे, सिद्धेश आणि देश नाहीत ना, सिद्धेश आणि सिद्धेश्वर. ओके. महत्वाचा पॉइंट होता बघा. अरे डिस्टर्ब करू नये. हे बघा, जे न्यूरॉन्स आहे, न्यूरॉन्स मध्ये तुम्हाला फक्त महत्त्वाचे दोनच पॉईंट लक्षात ठेवायचे. न्यूरॉन्स हा आयटॉन आणि हा अशा तीन बॉडीचा बनतो. जी डॉट्स त्यांना डॉट्स ग्रॅन्युल्स बॉडीमध्ये काय करतात, काहीतरी रिॲक्शन्स करतात, म्हणजे रिॲक्शनला सपोर्ट करण्याचं काम करतात. तर हे रिॲक्शनला सपोर्ट करतात आणि तयार करतात न्यूरो ट्रान्समिटर. म्हणजे न्यूरो ट्रान्समिटर तयार करण्यासाठी जे एन्झाईम्स लागतात त्याच्यामध्ये रोल असतो निसल ग्रॅन्युल, आणि ते ह्या बॉडीमध्ये अशा प्रकारे बसलेले असतात. नेक्स्ट असं न्यूरोफिब्रिल्स. न्यूरोफिब्रिल्स हे जे असतात यांचा महत्वाचा रोल असतो की जो आपला सिग्नल ट्रान्सफर करायचा आहे, ओके, एक सिग्नल ट्रान्सफर करण्यासाठी मदत करतो. तर दुसरा काय करतो की ज्यामध्ये ते जे केमिकल्स त्याला लागतात ते तयार करण्याचं काम करतो. सेल मध्ये बघू आपण इंटरनेटवरती. हे बघा, हा न्यूरॉन आहे. थोड्या प्रत्येक माहिती तुम्हाला डायग्राम थोड्या थोड्या वेगळ्या. ही त्याची सायटोन आहे, बॉडी आहे. आणि हे निसल्स ग्रॅन्युल तुम्हाला इथे डॉट डॉट मध्ये दिसतंय बघा, त्या बॉडीमध्ये बघा छोटे छोटे डॉट्स आहेत. त्या छोट्या डॉट्सला आपण म्हणतो निसल्स ग्रॅन्युल. आणि त्यांचं काम काय असतं, एक एन्झाईम्स तयार करणं, त्याच्याने काय तयार होणार आहे, न्यूरो ट्रान्समिटर तयार होणार आहे. ओके, तर त्याच्या बॉडीमध्ये छोटे छोटे डॉट्स असणं याला आपण न्यूरो ट्रान्समिटर म्हणतो, सॉरी निसल्स ग्रॅन्युल म्हणतो. ते दिसायला ऍक्च्युली असे छोटे छोटे डॉट्स मध्ये दिसतात बघा. ग्रॅन्युल्सचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, ग्रॅन्युल्स म्हणजे छोटे छोटे डॉट्स. हे बघा इथे चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसत असतील डॉट्स असतात तसे.
याला आपण निसल ग्रॅन्युल्स म्हणतो. यांचं काम आहे न्यूरोट्रान्समीटर तयार करण्यासाठी मदत करणं. आणि न्यूरोट्रान्समीटरचं काय काम आहे? तर न्यूरोट्रान्समीटरचं काम आहे की जो सिग्नल आहे तो चांगल्या प्रकारे ट्रान्समिट करणं. आता इथे निसल ग्रॅन्युल्स आणि हे एक चांगले डायग्राम आपल्याला दिसते, इथे बघू आपण. थोडे मोठे नाही होते वाटतं ते. दिसते ना? दिसते का तुम्हाला? हो सर दिसतंय. एक मिनिट त्याला डाउनलोड करू, मग तुम्हाला दिसेल ते. कारण आपला पॉइंट डायग्राम आहे. डाउनलोड नाही होत का डायग्राम? चलो विजिट करू. हे बघा, तुम्हाला इथे चांगल्या प्रकारे एक मायलेन शीट मी सांगितलं होतं. मायलेन शीट म्हणजे काय, जे शॉन सेल्स असतात बघा, अशा एकमेकावरती वार झालेले असतात. वार झालेले असतात म्हणजे एकमेकावर असे बघा, हा ऍक्सॉन आहे, त्याला अशा प्रकारे त्या काय करतात, कव्हर करतात. याला आपण मायलेन शीट म्हणतो. श्वान सेल जेव्हा ऍक्सॉनला अशा प्रकारे फोल्ड करतात आणि एक नेटवर्क करतात, त्याला मायलेन शीट म्हणतात. ठीक आहे, चॅप्टर झाल्यावरती आपण हे बघू. हे आपले नॉर्मल कनेक्शन असतं. मला ही डायग्राम नको आहे. तुम्हाला विजिबल आहे का डायग्राम की नाही? हो सर दिसते क्लिअर. हे बघा, आता दिसत असेल. हे बघा, आता बघा. आपला पॉइंट चालला होता निसल्स ग्रॅन्युअल्स. हे बघा, हा निसल सबस्टन्स दिसतोय का? याला निसल ग्रॅन्युअल म्हणतात, जे की तुम्हाला इथे डॉट्स मध्ये दिसतंय बघा इथे. हे जे ब्राऊन कलरचं आहे ते न्यूक्लियस आहे. न्यूरॉन ही एक सेल असते, तिचं स्वतःच एक न्यूक्लियस असतं. ही सेल बॉडी आहे आणि त्याच्यात हे निसल ग्रॅन्युअल डॉट्स आहेत. त्याच्या बाजूला पुन्हा बघा, तिथे न्यूरोफिब्रिल सेल दिसतंय का तुम्हाला? न्यूरोफिब्रिल बघा, त्या सेलच्या बॉडीला शेजारीच आहेत. छोटे छोटे दिसत आहेत न्यूरोफिब्रिल्स. हे बघा इथे. थांबा, ठीक आहे. एक चांगली डायग्राम मला मिळत नाही एकदम, की तुम्हाला 30 डायग्राम आहे की तिथे चांगल्या प्रकारे पिक्चर आहे. ठीक आहे, इथेच बघा, ही चांगली डायग्राम आहे. जे तुम्हाला इथे ऑरेंज कलरचे पॉईंट दिसत आहेत, ठीक आहे, सॉरी ब्ल्यू कलर मध्ये थोडे, तर ते न्यूरोफिब्रिल्स आहेत. सेम आहे ते बघ, निसल ग्रॅन्युल्स आणि फिब्रिल्स हे काय असतं, सेम असतात. एक्स्ट्रा मटेरियल असतं जे की सेलमध्ये बसलेलं असतं आणि दोघांचे काही फंक्शन्स आहेत. हे दोघंही सेल्स मध्ये बसलेले असतात, निसल सबस्टन्स आणि न्यूरोफिब्रिल्स. दोघांचं काम वेगळं आहे. हे न्यूरोफिब्रिल जे असतं हे इम्पल्स ट्रान्सफर करण्याचं काम करतं. इम्पल्स म्हणजे सिग्नल. आणि हे जे निसल सबस्टन्स आहेत हे ऍक्च्युली प्रोटीन सबस्टन्स असतात. ते केमिकल तयार करतात आणि त्या केमिकल्स मुळे पुन्हा एक नवीन केमिकल तयार होतो, त्याचं नाव आहे न्यूरोट्रान्समीटर. आणि तो न्यूरोट्रान्समीटर मग ऍक्च्युअल सिग्नल मध्ये काम करतो. म्हणजे निसल ग्रॅन्युअल जर तुम्हाला विचारला गेला तर तो कशामध्ये काम करतो? न्यूरोट्रान्समीटर म्हणून, न्यूरोट्रान्समीटर तयार करण्यात काम करतो. आणि न्यूरोफिब्रिल हे इम्पल्स डायरेक्टली ट्रान्सफर करण्याचं काम करतो. ओके, ठीक आहे. तर आपण सेल बॉडी आतापर्यंत बघितली. 2 महत्वाचे पॉईंट झालेत आपले, निसल ग्रॅन्युल्स अँड न्यूरोफिब्रिल्स. त्यामध्ये लक्षात ठेवायचं, याचं काम आहे एन्झाईम तयार करणं न्यूरोट्रान्समीटरसाठी आणि न्यूरोफिब्रिलचं इम्पल्स ट्रान्समिट करणं. नेक्स्ट पॉईंट आहे डेंड्रॉन्स. तर डेंड्रॉन्स, चलो कोणाचं कनेक्शन चांगला आहे वाचायला? शेखर पाटील चांगला आहे का रे? कुणी आहे का इकडे चांगलं कनेक्शन? इंटरनेट चांगलं आहे माझं. अटकता जरा इकडे थोडं थोडं, म्हणजे कमी रेंज आहे.
नाही कोणाच चांगला आहे की सर आमच्याकडे कनेक्शन चांगलं आहे. हॅलो, कोणाचं कनेक्शन चांगलं आहे की वाचता येईल सर? प्रतीक्षा नाही जॉईन झाली का? चलो वाचा कोणीतरी एक चांगला असेल त्याने. आदित्य वाचतो बरं. हो सर, ते अ क्लिअर Dentrons. फिल्म काय म्हटलं सर? डेंट्रॉन्स पासून स्टार्ट करायचं. Dendrons are many small conical processes arising from the cytosol. These are highly branched into fine dendrites. Nucleus granules and neurofibers both can be seen at the base of dendrons. They transmit messages toward the cytosol. Axon is a single long, usually unbranched process arising from the cytosol तेव्हा at the थांबायचं. axon. थांब. आपलं ऍक्सॉन डेंट्रॉन इथपर्यंतच आहे. तर डेंड्रॉन्स मध्ये बघा, डेंड्रॉन्स एक काय असतं, स्मॉल प्रोसेसेस असतात. प्रोसेसेस म्हणजे कोनिकल प्रोसेस असतात, ते बाहेर सायटॉन कडनं. म्हणजे ही तुमची सेल बॉडी आहे, यातनं जे बाहेर आलेलं असतं असं, त्याला आपण डेंड्रॉन म्हणतो. हा डेंड्रॉन आहे आणि ही सेल बॉडी आहे. सेल बॉडी संपली आपली. सेल बॉडीमध्ये काय होतं, ग्रॅन्युल्स होते आणि न्यूरोफिब्रिल्स होते. हा डेंड्रॉन ही काय असतो, ऍक्च्युली हा सेलचाच पार्ट असतो. यातनं याच्याही बेसला म्हणजे याच्यामध्येही काय असतात, निसोल ग्रॅन्युल्स असतात. ठीक आहे, कारण हा सेल बॉडीचाच पार्ट असतो. फक्त तो आलेला असतो, ब्रांच झालेला असतो, हायली ब्रांच झालेला असतो आणि बाहेर आलेला असतो डेंड्रॉन. तर डेंड्रॉन्स हे बाहेर आलेले असतात आणि पुन्हा त्या डेंड्रॉन्स हा असं बाहेर येतो आणि त्याला पुन्हा इथे काय येतात, असे डेंट्रीज येतात. डेंड्रॉन एक मोठा असतो, त्याला पुन्हा ब्रांचेस फुटतात, त्याला डेंट्रीज म्हणतात. आणि याचं काय काम असतं, याच्यामध्ये लक्षात ठेवायचं हाही महत्वाचा प्रश्न. याच्यामध्ये निसल्स आणि न्यूरोफिब्राइल्स प्रेझेंट असतात. ओके, कारण तो सेल बॉडीचाच पार्ट आहे, फक्त तो बाहेर आलेला आहे. जसं की अमिबाचे वगैरे ते बाहेर कनेक्शन येतात तसं. पुढचं पॉइंट आहे की याचं काम काय असतं, ऑब्व्हियसली तर हा मेसेज घेतो एका ब्रांचकडनं आणि त्या हे जे सायटॉन असतं त्याच्याकडे ट्रान्सफर करतो. हे बघा, ही सेल बॉडी आहे, हा डेंट्रॉड आहे, हा डेंट्रीज आहे. यातनं सिग्नल इथे येतो, इथून सिग्नल ह्या डेंट्रॉन मधनं सेलच्या बॉडीमध्ये आणि पुढे ऍक्झॉन असतो. हे तर तुम्हाला चांगलं माहिती आहे. अशा प्रकारचे डेंट्रॉन असतात. इथून सिग्नल सेल बॉडी मधनं ऍक्झॉन कडनं पुढे कंटिन्यू, इथे सिनॅप्स. अशा प्रकारचं हे कनेक्शन आहे. तर यात जास्त बोलण्यासारखं नाही. ऍक्सॉन पुढचं वाच. Axon is a single long, usually unbranched process arising from the cytosol at the heel block. It consists of a bundle of neurofibers, nucleus granule absent. Terminally, the axon gives out branches called telodendrons. The axon carry the message away from cytosol. The axons may give out lateral branches called collaterals. The terminal branches attach to a muscle, gland, skin, or telodendrites of another neuron. The interconnection between two neurons or neuron with motor organ is called synapses. थांबायचं. आता आपण बघितलं की हा आपला सेल बॉडी होता, हा डेंट्रीज होता. डेंट्रीज कडनं सिग्नल कोणाकडे आला, सेल बॉडीकडे आला आणि एक मोठा तिथून एक प्रोजेक्शन निघतो, बाहेर एक पोर्शन निघतो. डेंट्रीज सारखाच असतो पण एक मोठा असतो, त्याला आपण ऍक्सॉन म्हणतो. ऍक्सॉनचं सर्वात मिनिंग महत्वाचं म्हणजे तो सर्वात लॉंग ब्रांच असते, न्यूरॉनची लॉंग ब्रांच असते. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये निसल ग्रॅन्युल नसतात. निसल ग्रॅन्युल्स आर अब्सेंट इन दिस ऍक्सॉन. मग निसल ग्रॅन्युल नसतात म्हणून आपण याला सेलचा असा डेंट्रीज वगैरे कन्सेप्ट म्हणत नाही. डेंट्रीज मध्ये निसल ग्रॅन्युल प्रेझेंट असतात, निसल ग्रॅन्युल ऍक्सॉन मध्ये नसतात. मग हे डिस्टिंग्विश पॅरामीटर आहे. पण न्यूरोफिब्रिल्स वगैरे हे प्रेझेंट असतात. लक्षात ठेवा, ग्रॅन्युल्स नसतात. नंतर हा जो ऍक्सॉन आहे याचं महत्वाचं काम आहे, या काही ब्रांचेस पुढे सुटतात आणि त्याला टेलोडेंड्रॉन आपण म्हणतो. म्हणजे हा ऍक्सॉन, हे सेल बॉडी, हा डेंड्रॉन, हा सायटॉन, हा ऍक्सॉन आणि याला ज्या ब्रांचेस फुटतात त्या ब्रांचेसला आपण टेलोडेंड्रॉन म्हणतो. ठीक आहे. आता डेंड्रॉन हे बघा, हा ऍक्सॉन असतो आणि इथे ज्या ब्रांचेस असतात त्याला डेंड्रॉन म्हणतो आपण. एका लॉंग डिस्टन्स वरती जेव्हा ब्रांच होतात त्या डेंड्रॉनला आपण टिलो नाव लावतो. टिलो मीन्स ऍट अ लॉंग डिस्टन्स.
म्हणजे डेंड्रॉनच असतात, हे ब्रांचेस असतात पण एका डिस्टन्सला असतात, लॉंग डिस्टन्सला असतात, म्हणून आपण त्याला टिलोडेंड्रॉन म्हणतो. पॉईंट करतोय माझा? टिलोडेंड्रॉन म्हणजे काय? एका डिस्टन्स वरती जेव्हा ब्रांचेस असतात त्याला टिलोडेंड्रॉन्स म्हणतात. द ॲक्सॉन कॅरी मॅसेज अवे फ्रॉम द सायटोन. तर लक्षात ठेवायचं, हा जो ॲक्सॉन आहे हा ह्या सायटोन कडचा मॅसेज काय करतो? अवे कॅरी करतो, म्हणजे घेऊन जातो. म्हणजे तो जो सायटोन आहे हा ॲक्सॉन आहे, तर सायटोन कडनं मॅसेज ॲक्सॉन दुसरीकडे नेण्याचं काम करतो. नेक्स्ट आहे ॲक्सॉन मे गिव्ह आउट लॅटरल ब्रांचेस कॉल्ड कोलॅटरल ब्रांचेस. आपल्याला माहिती आहे की ॲक्सॉनच्या ज्या ब्रांचेस निघतात त्या ब्रांचेस पुढे कशाला कनेक्ट होतात? तर मसल्सला होतात, ग्लँड्सला होतात, स्किनला होतात. मसल्स माहिती आहे, आपल्या पूर्ण बॉडीमध्ये मसल्स असतात. मसल्सला का कनेक्टेड होतात? तर जर तुम्हाला बॉडीला काही काम करायचं असेल तर ब्रेनकडनं मेसेज पाठवावा लागतो. हा अशा प्रकारे ॲक्सॉन येतो आणि मसल्सला इथे कनेक्ट असतो. मसल्सला मेसेज मिळाल्यावर तुम्ही हातापायाची मुवमेंट करता. स्किनलाही आपले काय असतात? कनेक्शन्स असतात. कनेक्शन जर ॲक्सॉनचे नसतील तर मग तुमची स्किनही रिॲक्ट करू शकत नाही. ग्लँड्सचा जर काहीतरी काम करायला सांगायचं असेल, तर बघा ग्लँड्स तुमच्या बॉडीमध्ये असतात, त्यांना कोण काम करायला सांगतं? ब्रेनच सांगतं. त्यामुळे ग्लँड असेल, स्किन असेल किंवा मसल्स असेल, प्रत्येकाला जर मेसेज पाठवायचा असेल तर तो पॅसिव्ह पाठवला जातो ब्रेनकडं, आणि तो ब्रेनकडनं पाठवला जातो तर तो ॲक्सॉन असा सिस्टीम असतो की तो डिलिव्हर करतो. तर त्याचं कनेक्शन या सर्वांशी असतं. तर लक्षात ठेवायचं कनेक्शन कोणाकोणाशी असतं. तर हे जे कनेक्शन असतं आपल्याला माहिती आहे की इंटर कनेक्शन हे जे असतं त्यांना आपण सिनॅप्स म्हणतो. जेव्हा जे न्यूरॉन्स असतात, ठीक आहे, हे बघा न्यूरॉन टू न्यूरॉन कनेक्शन का असतं? कारण एक न्यूरॉन हा टोटल बॉडीमध्ये ट्रॅव्हल करू शकत नाही. आता तुमचा हा स्पायनल कॉर्ड आहे आणि तुमचा हा हँड आहे, मागेही सांगितलं मी हात आहे. तुमच्या हातामध्ये जेव्हा हा न्यूरॉन्स एक येतो तर तो एकटा एवढा लॉंग डिस्टन्स नसतो की तुमच्या हातापर्यंत तो वायर सारखा येईल. तर तिथे दुसरा न्यूरॉन त्याला कनेक्ट होतो आणि 2 न्यूरॉन तुमच्या हातापर्यंत पोहोचतात. तर बॉडीमध्ये न्यूरॉन टू न्यूरॉन कनेक्शन असतं. आणि दुसरं काय असतं? न्यूरॉन आता कोणाला कनेक्ट होणार आहे? हा न्यूरॉन तुमच्या मसल्सला कनेक्ट होणार आहे. मग न्यूरॉन टू न्यूरॉन एक कनेक्शन आणि न्यूरॉन टू दुसरा मसल म्हणजे मोठं ऑर्गन असं कनेक्शन. हे 2 कनेक्शन असतात तुमच्याकडे. एक तर न्यूरॉन टू न्यूरॉन आणि दुसरं म्हणजे न्यूरॉन टू ऑर्गन. आणि ह्या दोघांना आपण सिनॅप्स म्हणतो. म्हणजे एक न्यूरॉन तुमच्या मसल्सला कनेक्टेड आहे तर त्याच्यामध्ये काय असणार आहे? सिनॅप्स. किंवा एक न्यूरॉनचा डिस्टन्स कमी पडला आहे तर त्याला न्यूरॉन अटॅच झालेला आहे, त्याच्यामध्ये काय असणार आहे? सिनॅप्स. पॉईंट कळतोय? पॉईंट क्लिअर होतोय? सिनॅप्स म्हणजे काय? सिनॅप्स हा महत्वाचा पॉईंट ह्या इथे आहे. चलो नेक्स्ट. It is usually exodendronic or may be exonic, exosomatic or dendronic. The cytons are generally found inside the brain, spinal cord, CNS, and in ganglia. Small group of cell bodies inside the white matter of brain are called basal nuclei. A बघा bundle of थांबायचं आहे बघा. आता याच्यामध्ये वरती बघा ॲक्झोडेंड्रॉनिक, ॲक्झॉइनिक, ॲक्झोसोमॅटिक अँड डेंटोडेंड्रॉनिक अशा प्रकारचे काही टाइप्स दिले. तर ॲक्झोडेंड्रॉनिक जो कन्सेप्ट आहे तर तुम्हाला लगेच समजतंय की ॲक्झो म्हणजे काय? एका ॲक्झॉनचं कनेक्शन हे एका डेंड्रॉइडचं आहे दुसऱ्या सोबत. नाही एक काय पॉईंट केलं बोल. ॲक्झोडेंड्रॉनिक कसं टाकलं मी? चुकलं काय टाकतं ना? ओके. हे बघा ॲक्झोडेंड्रॉनिक कनेक्शन कसं असतं की एकाचा ॲक्झॉन हा दुसऱ्याच्या डेंड्रॉइडशी कनेक्टेड असतो. हे बघा, ॲक्झो म्हणजे काय? तर ॲक्झॉन. आता हा ॲक्झोडेंड्रॉइड सिनॅप्स आहे. म्हणजे काय? हा एक न्यूरॉन आहे बघा, फोकस करा. हा एक न्यूरॉन आहे. ह्या न्यूरॉनचं ह्या दुसऱ्या न्यूरॉनच्या
हे बघा हा डेंट्रोइड आहे आणि हा एक्झो. तर एक्झो म्हणजे हा आणि डेंट्रो म्हणजे हा, दोघांचं इथे बघा कनेक्शन तयार झालं. तर एका न्यूरॉनच्या एक्झॉनचं दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंट्रॉइडशी जेव्हा इथे कनेक्शन होतं त्याला एक्झो डेंट्रॉइड सिनॅप्स म्हणतात. पॉईंट कळाला? हॅलो. येस. हो सर. आता दुसरा पॉईंट काय, एक्झोनिक. तर आपण पहिला बघितलं त्याचं नाव होतं एक्झोडेंट, म्हणजे एकाचा एक्झॉन दुसऱ्याचा डेंट्रिक्स. नेक्स्ट बघितला एक्झोनिक, तर एकाचा एक्झॉन दुसऱ्याचा एक्झॉन असे बघितलं आपण. एक्झोसोमॅटिक और डेंड्रोडेंड्रॉनिक. तर बघा एक्झोसोमॅटिक अँड डेंड्रोडेंड्रॉनिक. डेंड्रोडेंड्रॉनिक तर तुम्हाला चांगलं माहिती आहे की डेंड्रोडेंड्रॉनिक म्हणजे एक जो असतो डेंड्रॉन तो दुसऱ्या डेंड्रॉनिक सोबत, किंवा एक्झोसोमॅटिक म्हणजे एक एक्झॉन दुसऱ्या सेल सोबत, सोमॅटिक सेल सोबत. ओके, म्हणजे सोमॅटिक म्हणजे काय, तर बॉडीचा ऑर्गन. जेव्हा बॉडीचा ऑर्गन सोबत जेव्हा तो काय म्हणतो एक्झॉन काय करतो, एका मसल सोबत जेव्हा बनवतो तो एक्झोसोमॅटिक बनवतो. डेंड्रोडेंड्रॉनिक म्हणजे काय, हे डेंड्रीज एकमेकाला काय करतात, सिनॅप्स तयार करतात, तेव्हा डेंड्रोडेंड्रॉनिक. जसं एक्झो तसं डेंड्रोडेंड्रॉनिक, एक्झोडेंड्रॉनिक. आणि हा एक्झोसोमॅटिक म्हणजे एक्झॉन जेव्हा आपल्या बॉडीच्या कोणत्याही पार्ट सोबत काय बनवतो, सिनॅप्स बनवतो किंवा जॉईनिंग करतो. ठीक आहे, त्याला आपण कनेक्शन म्हणतो. तर अशा प्रकारचे आपल्या बॉडीमध्ये सिनॅप्सचे वेगवेगळे टाइप्स असतात. चलो, सिनॅप्स मध्ये कोणाला प्रश्न आहे का? आणि हा ऍक्च्युअल सिनॅप्स आपल्याला स्टडी करायचा, तो असा दिसतो बघा. ते आपला पुढचा पॉईंट आहे की हा सिनॅप्स कसा असतो. तर ते आपण आता पुढे बघणार आहोत, त्याच्यामुळे तो प्रश्न नाही. इथे टाईप सांगा, इथे काही कोणाला प्रश्न नाही ना? चला पुढचं. आपण आता सेल बॉडी बघितली, आपण डेंड्रॉटाई बघितलं, आपण ऍक्सोनही बघितलं. आता पुढचा पॉईंट बघा की काय काय. तर चलो, आदित्य वाचतो. A bundle of axons called nerve may be covered only by neurolemma in the non-medulated nerve, while in the medulated nerves it is covered both by medullary sheath and on the outside of neurolemma. Conduction of impulse by the medulated nerves is 50 times faster than is in the non-medulated nerves. थांबायचं The connective हे बघा. आता पॉइंट काय आहे की सायटॉन्स आर जनरली फाउंड इनसाइड द ब्रेन, स्पायनल कॉर्ड अँड इन अ गँग्लिया. आता सायटॉन्स म्हणजे काय, तर लक्षात ठेवायचं, सायटॉन्स म्हणजे जे ऑलरेडी आपण बघितलं की जी सेलची बॉडी असते त्याला सायटॉन म्हणतात, हे आपण बघितलं. हे जे सायटॉन असतं म्हणजे सेलची बॉडी असते, ती कुठे असते बघा, सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये, म्हणजे ब्रेन, स्पायनल कॉर्ड किंवा गँग्लिया. आपल्या बॉडीमध्ये 3 पार्ट असतात, ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि गँग्लिया. तर तेही बघून घेऊ आपण. ब्रेन तर माहिती आहे तुम्हाला. हे बघा, अशा प्रकारे जे कनेक्शन असतं, म्हणजे जसं की ब्रेन तर तुम्हाला माहिती आहे, ब्रेन बद्दल काही सांगण्याची गरज नाही. परंतु ब्रेन सोडून जेव्हा आपण दुसरा पार्ट जेव्हा बघतो, जसं की आपला स्पायनल कॉर्ड, हा स्पायनल कॉर्ड आहे. हे बघा, असं स्पायनल असतो आपला. आणि या स्पायनल कॉर्ड मधले आपल्या पाठीची मध्ये, हे बघ ही चांगली आहे, आपल्या पाठीमध्ये अशा प्रकारचं आपलं हे जे इथे आपले व्हर्टिबल कॉलम असतो, म्हणजे पाठचे मणके असतात, व्हर्टिब्रेटी म्हणतो आपण त्याला. आणि त्यातनं ह्या स्पायनल कॉर्ड मध्ये, त्याच्यामधनं हा स्पायनल कॉर्ड गेलेला असतो, एक थ्रेड सारखा गेलेला असतो. थ्रेड मधनं बघा, तर त्या थ्रेड मधनं हा ऍक्सॉन आहे बघा, दिसतोय, हा ऍक्सॉन आहे. या ऍक्सॉनची बॉडी बघा, तुमच्या हातामध्ये आलेली ऍक्सॉनची बॉडी आहे. आणि बघा त्या स्पायनल कॉर्ड मध्ये त्याची बघा बॉडी आहे, सायटॉन आहे. दिसतं काय बघा, सायटॉन आहे आणि त्याची ऍक्सॉन तुमच्या बॉडीत आलेली. जे मोस्टली जेही आपल्या बॉडीमध्ये त्या न्यूरॉनच्या ज्या बॉडी असतात त्याला सायटॉन म्हणतो आपण. ते स्पायनल कॉर्ड मध्ये बसलेले असतात. कधी कधी ह्या गँग्लिया इथे एक एक छोटीशी जागा असते, त्याला ट्युमर वगैरे म्हणतो, सिंपल तो गँग्लिया असतो, तिथे असतात, किंवा ब्रेन मध्ये असतात. म्हणजे न्यूरॉनची जी मेन बॉडी आहे ती स्पायनल कॉर्ड किंवा ब्रेन मध्ये असते, मला असं म्हणायचं. आणि त्यातनं जे थ्रेड निघतात ते ऍक्सॉन, ते लांब लांब असतात ना, ते बॉडीभर पसरलेले असतात. पॉईंट करतोय, हे बघा. एक
ही बघा, ही परफेक्ट डायग्राम आहे. डायग्राम मध्ये बघा, इथून सिग्नल तयार होऊन बघा इथे 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 डेंट, सॉरी ऍक्सॉन आहे. ऍक्सॉनचं कनेक्शन बघा खाली कुठे आहे, मसल्सला आहे. आणि मध्ये बघा त्याची जी बॉडी आहे, म्हणजे त्याची सेल बॉडी बघा, ती स्पायनल कॉर्ड मध्ये बसते. तर स्पायनल कॉर्ड मधनं वायर सारखं कनेक्शन बाहेर आलेलं आहे, त्याला आपण ऍक्सॉन म्हणतो. आणि ते आपल्या बॉडीला इथे कनेक्ट झालेलं आहे. तर लक्षात ठेवायचं, सेल बॉडी ही ब्रेन मध्ये असणार, स्पायनल कॉर्ड मध्ये असणार किंवा गँग्लिया मध्ये असणार. ठीक आहे. त्याच्या बाहेर मग सर्व काय असतात, ऍक्सॉनचे कनेक्शन असतात. पुढं, स्मॉल ग्रुप सेल बॉडी इनसाइड द व्हाईट मॅटर ऑफ द ब्रेन इज कॉल्ड बेसल न्यूक्लियस. आता स्मॉल ग्रुप ऑफ सेल्स बॉडीज इनसाइड द व्हाईट मॅटर. आता ब्रेनचे दोन प्रकारचे मॅटर असतात, ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर. तर त्याला आपण बेसल न्यूक्लिया म्हणतो. चला हे बघू. हे बघा, ब्रेन आहे, तर ब्रेन मध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही कट करता तेव्हा अशा प्रकारचं एक व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटर, हे बघा हे असं. तर तो वरचा जो पोर्शन असतो त्याला ग्रे मॅटर म्हणतात. थोडासा ब्लॅक कलर मध्ये येतो, बेज कलर मध्ये येतो, आणि मध्ये व्हाईट मॅटर. तर आपल्याला याचा स्टडी करायचं की व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटर काय असतं, किंवा कलर तर दिसलेत ना, हे हा व्हाईट आहे आणि हा ग्रे आहे बाहेरचा कलर. स्पायनल कॉर्ड मध्येही तसंच असतं. हे बघा, स्पायनल कॉर्ड असतो. स्पायनल कॉर्ड मध्येही तुम्हाला अशा प्रकारचे कनेक्शन दिसतात. हे बघा, स्पायनल कॉर्ड असतो, ग्रे मॅटर मध्ये असतं, व्हाईट मॅटर बाहेर असतं. ब्रेनचं थोडं पोस्ट असतं, ब्रेन मध्ये व्हाईट मॅटर मध्ये असतं आणि ग्रे मॅटर बाहेर असतं. हे बघा, ब्रेन बघा, एक्झॅक्ट खाली ब्रेन बघा, ब्रेनच्या मध्ये व्हाईट मॅटर आहे, ब्रेनच्या मध्ये व्हाईट मॅटर आहे आणि बाहेर ग्रे मॅटर आहे. आणि स्पायनल कॉर्ड मधलं एक्झॅक्टली अपोजिट आहे, बाहेर व्हाईट मॅटर आहे आणि मध्ये ग्रे मॅटर. तर अशा प्रकारे ग्रे आणि व्हाईट मॅटर हे का तयार होतात, त्याच्यामध्ये सायटॉन कुठे असतो, ऍक्सॉन कुठे असतो, त्यांचे पोझिशन्स काय असतात, तर मला वाटतं आपण हे उद्या बघू चांगल्या प्रकारे. ठीक आहे. तर उद्याचा पॉईंट असेल आपला की त्यांचे कनेक्शन, सिनॅप्स काय असतो, टाइप्स ऑफ सिनॅप्स. हे तर आपण सिग्नल बघितलाय, त्याच्यामुळे तेवढं तुम्हाला काही हार्ड जाणार नाही. आणि मग पुढचं सोपं आहे, मग पुढचं ते पूर्ण सिंपल, ते ब्रेनचे हे किंवा आपण जो टॉपिक शिकतोय तो ऍक्च्युली महत्वाचा आहे. बेसिक ब्रेन काम कसं करतो ते, त्याच्यामुळे आपण एकदम जास्त पडण्याचा प्रयत्न करणार नाही. हे 2-3 लेक्चर आपण स्लो घेणार, पुढचं सोपं आहे. आणि चॅप्टरला वॅटेज आहे तसंच आहे. हे पुढच्या गोष्टी जे आहेत ते पूर्ण थिअरी आहेत, म्हणजे जस्ट तुम्हाला पाठ करायची. हे बघा, हे तर तुम्हाला ऑलरेडी दाखवतोच आहे मी. ग्रे मॅटर बघा, डायग्राम तुम्हाला आता दाखवली मी. हे बाहेर व्हाईट मॅटर आहे, मध्ये ग्रे मॅटर. तर ऑलरेडी तुमचं चॅप्टरचे हे डायग्राम दाखवून झाले, भरपूर टॉपिक झालेले आहेत. जसं पॉइंटला आपण पुढे जाऊ तसंच आपण कम्प्लीट करू. चलो, तर आजच्या काही पॉइंट मध्ये प्रश्न आहे का कोणाला काही? हॅलो, बोला. नाही सर. मला वाटतं बायोलॉजी मध्ये सर्वात महत्वाचं वॅटेज ठेवणारं हे चॅप्टर आहे. नीटवाल्यांसाठी तर भरपूर महत्वाचं आहे. आणि आपण जे पॉइंट शिकतो ते तर अजून महत्वाचे, कारण तुमचं जे पुढचं जे हाफ चॅप्टर आहे ते कसं आहे माहितीये का, आईज काम कसं करतो, इयर काम कसे करतात, किंवा ब्रेनचे पार्ट कोणते. तर पार्ट कोणते तर ते लर्न करून घेतो आपण, की ह्या पार्टला काय म्हणतात, त्याचं काम काय आहे. पण बेसिकली न्यूरॉन काय, न्यूरॉनचे कनेक्शन्स कसे, न्यूरॉन्स मध्ये सिनॅप्स काय असतो, हे मेन जे आहे ते आपलं नर्वस सिस्टीम आहे. तर हे समजायला पाहिजे. ते नंतरचं तर कोणी पाठ करतं, की ब्रेनला एक मोठा ब्रेन असतो, त्याला सेरेब्रम म्हणतात, छोटा ब्रेन असतो. सेरेब्रमचं काम आपलं इंटेलिजन्स असतं, हे तर येतं ना प्रत्येकाला. हे आपल्याला स्लोली घ्यायचं आणि यातले प्रत्येक प्रश्न समजून घ्यायचे. ठीक आहे, मग आपण इथे थांबू. उद्या आपण सिनॅप्सला कंटिन्यू करू. आणि ऍक्च्युली आपलं लेक्चर लेट झालं, 7:30 ला व्हायला पाहिजे होतं, तर ते आपलं 8ला झालं. उद्या आपण टाइमवरती कंटिन्यू. ओके, प्रश्न असेल तर विचारा, तर मी क्लोज करतो. बोर होत नाहीये ना नाही काय सर. सिद्धेश भांबरे?
सिद्धेश भामरे. सिद्धेश आहे का? हॅलो सिद्धेश आहे का? सिद्धेश. ठीक आहे. तर हा माधवी काही प्रॉब्लेम आहे का? नीट वाले आदित्य, माधवी आणि प्रतीक्षा वाटतं गायब आहे. लक्ष ठेवा बरं तुम्ही. आपण मग तो चॅप्टर बघतोय. प्रश्न तुम्हाला येत असतील तर विचारा. माधवी काही प्रश्न आहे का? तर कनेक्शन नाही इंटरनेट. आदित्य. नाही सर. ओके ठीक आहे. थँक्यू.